मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। नवी मुंबईमध्ये बोलताना मोर्चेकरांशी चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ, आरक्षणाचा विषय भिजत ठेवणार नाही, पण आरक्षणामुळे प्रश्नही सुटणार नाहीत, कोपर्डीच्या नराधमांना फाशी देणारच असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईमध्ये बोलताना केलं आहे। यापूर्वी सुद्धा वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे। राज्य सरकारकडनं कोर्टात बाजू मांडण्याच्या दृष्टीने सुद्धा हालचाली सुरू केल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मयंक भागवत विशेष प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। मयंक, पहिल्यांदा नाही, मुख्यमंत्र्यांनी अनेकदा हे स्पष्ट केलं आहे की मराठा आरक्षणाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आहे आणि त्या दृष्टीने न्यायालयात सुद्धा राज्य सरकार केस लढवताना आपल्याला दिसतंय। पण आता जो हायजॅकिंगचा मुद्दा सुरू आहे, हा मराठा आरक्षणाचा लढा नेमकं कोण देत आहे, यात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मोर्चेकरांना एक प्रकारे चितपट केलंय असं म्हणता येईल। रुचिता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। कायदेशीर लढाई सरकार लढेल, मराठा मोर्चा मुका आहे, पण त्यांचा आवाज हा कोटींच्या घरात पोहोचलाय असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस सरकार हे मोर्चेकरांच्या सोबत आहे, चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। त्याचसोबत आरक्षणाचं भिजत गोंगडं भाजप सरकार ठेवणार नाही, कोपर्डी प्रकरणामध्ये फाशी दिल्याशिवाय सरकार राहणार नाही। त्याचसोबत मराठा समाजातील 15% आरक्षण सरकारी कॉलेजमध्ये 900च्या आसपास जागा मिळेल, तसंच खासगी कॉलेजमधील मराठा समाजालाही प्रवेश मिळेल अशी आम्ही योजना तयार करतोय असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे एक गोष्ट तर नक्की की सरकार मराठ्यांच्या पाठीशी आहे, ही गोष्ट पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। मयंक, धन्यवाद या माहितीसाठी। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आवर्जून सांगितलं आहे की मोर्चेकरांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ, त्याचबरोबर हेही सांगितलं की नुसत्या आरक्षणाने प्रश्न मिटणार नाहीत, मराठा समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर शिक्षणात सुद्धा आरक्षण लागेल।